नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? बघा, आपले एक एक व्हिडिओ चांगल्या प्रकारे चालत आहेत आणि तुमची प्रचंड मागणीनुसार आज मी घेऊन येतोय पॉवर म्हणजे काय आणि किती टाईपचे पॉवर आहेत आणि आपला जो काही इलेक्ट्रिकल सर्किट जे काही विषय आहे, सर्किट अँड नेटवर्क, त्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ज्या ठिकाणी एसी सर्किट असतो त्या ठिकाणी पॉवर काढणं गरजेचं असतो आणि प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये पॉवर काढा म्हणून विचारले जात असतात. मग त्या पॉवरचे आपल्याला फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. मग त्यानंतर पॉवर फॅक्टर म्हणजे काय हे सगळे गोष्टी बघणार आहेत आणि त्या सोबत सोबत शेवटी एक चांगल्या प्रकारे एक कन्सेप्ट क्लिअर असा एक्झाम्पल सांगणार आहे. मग ते तुम्ही कुठे जायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील विथ मोटिवेशनल. प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपलं काही ना काही मोटिवेशन असतो. असा एकही व्हिडिओ नाहीये की त्यामध्ये आपलं मोटिवेशन नाहीये. आणि मोटिवेशनल सोबत सोबत आपली क्वालिटी पण तशी आहे, शिकवण्याची पद्धत पण तशी आहे. जे कोणी काही व्हिडिओ बघतात ते सगळे त्यांच्या खोपडीपर्यंत जाण्यासाठी चांगल्या प्रकारे आम्ही मेहनत करतोय आणि तुम्ही पण मेहनत करा आणि तुमचे जे काही स्वप्न आहेत ते साकार करा. तर आज आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ पॉवर इन एसी सर्किट. बघा, पॉवर म्हणजे काय? आपण डीसी मधला पॉवर घेतले, डीसी सर्किट मधला काय घेतले? पॉवर घेतले. मग त्या डीसी सर्किट मधला पॉवर म्हणजे काय? आपण एक ट्रिक सांगितले होते. त्या ठिकाणी कुठली ट्रिक होती? ओहम वॉज अ वीर पर्सन बट वी आर अ व्हीआयपी पर्सन. हे आमच्या केंद्र सरांनी हमेशा सांगत असतात आणि मी त्यांचा स्टुडंट असल्यामुळे त्यांचे काही फंडे, त्यांची काही ट्रिक, माझी स्वतःची काही ट्रिक, हे सगळे ट्रिक वापरून मी तुम्हाला शिकवतोय. कुठे जायचं नाही. बघा, पॉवर म्हणजे काय? एसी सर्किट मध्ये पॉवर होता. एसी सर्किट मध्ये काय होता? डीसी सर्किट मध्ये काय होता? P इक्वल टू VI होता. बरोबर? कारण या ठिकाणी जे काही पॉवर आहे किंवा जे काही फेज अँगल आहे, फेज अँगलच म्हणतो आपण पॉवर फॅक्टर. हे डीसी मध्ये काय असतो? अब्सेंट असतो, पण एसी मध्ये प्रेझेंट असतो. कारण या ठिकाणी साइन वेव्ह आहे आणि व्होल्टेज आणि करंट या दोघांमध्ये काहीतरी फेज अँगल असतो आणि तो फेज अँगल एसी मध्ये असल्यामुळे या ठिकाणी फेज अँगलचा खूप मोठा बदलाव होत असतो आणि त्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट आहे. मग ते मी तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या सांगणार आहे. तर बघा, आपल्याला पॉवर एसी मधले 3 पॉवर आहेत. किती पॉवर आहेत? 3. मग ते तिघे भाऊ कोणते कोणते येतं? एक आहे अपॅरंट पॉवर, एक आहे अपॅरंट पॉवर, दुसरा आहे ऍक्टिव्ह पॉवर आणि तिसरा आहे रिएक्टिव्ह पॉवर. हे प्रत्येकाचे डेफिनेशन विथ फॉर्म्युले मी तुम्हाला देणार आहे, विथ कन्सेप्ट देणार आहे. कुठे जायचं नाही. मग बघा, आता फर्स्ट आपण बघू अपॅरंट पॉवर म्हणजे काय. आता फर्स्ट काय आहे? अपॅरंट पॉवर. आता बघू अपॅरंट पॉवर म्हणजे काय. अपॅरंट पॉवर म्हणजे काय? टोटल पॉवर, यालाच म्हणायचं आहे टोटल पॉवर. टोटल पॉवर, ओके. एक तर अपॅरंट पॉवर म्हणा किंवा टोटल पॉवर म्हणा. म्हणजे जेव्हा जिथं जिथं आपले इलेक्ट्रिकल सर्किट आहे किंवा जिथं जिथं लाईट आहे, व्होल्टेज आहे, त्या ठिकाणी पॉवर येत असतो. पॉवर म्हणजे तुम्हाला माहित आहे काय? माहित आहे? व्होल्टेज आणि करंट या दोघांचा जर गुणाकार केलो तर त्या ठिकाणी येतो काय? पॉवर. पॉवर मध्ये काय? शक्ती. मग कोणती शक्ती? विद्युत शक्ती. कोणती? विद्युत शक्ती आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर आहे. मग त्या इलेक्ट्रिकल पॉवर मध्ये 3 पॉवर. एक आहे अपॅरंट पॉवर, दुसरा आहे ऍक्टिव्ह पॉवर आणि तिसरा आहे रिएक्टिव्ह पॉवर. आणि ह्या पॉवरला P या लेटरने दाखवतात. कशाने दाखवतात? P या लेटरने. मग याच्यामध्ये काय येईल बघा? याच्यामध्ये काय येणार? साधा आहे, सिंपल आहे, काय नाही, टोटल पॉवर आहे. मग टोटल पॉवर मध्ये काय काय येणार ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. मग बघा, P नाही, अपॅरंट पॉवरला S ने दाखवतात. कशाने दाखवतात? S ने दाखवतात. मग जे काही S आहे, S इक्वल टू काय येणार आहे बघा? S इक्वल टू VI. S इक्वल टू काय आहे? VI. पण डीसी सर्किट मध्ये काय डायरेक्ट P होता, पण या ठिकाणी काय S आहे. S इक्वल टू VI आहे. म्हणजेच काय? द प्रोडक्ट ऑफ RMS व्होल्टेज अँड RMS करंट इज कॉल्ड ॲज अपॅरंट पॉवर. याची डेफिनेशन काय? द प्रोडक्ट ऑफ म्हणजे काय बघा? RMS व्होल्टेज इंटू RMS करंट जर केलं तर या ठिकाणी येत असतो तुमचा अपॅरंट पॉवर. आणि याचा जो काही फॉर्म्युला आहे S इक्वल टू VI. काय आहे? म्हणजे बघा, याची डेफिनेशन थोडक्यात देऊ काय आपण? बघा, चला लिहून टाकू. द प्रोडक्ट ऑफ RMS व्होल्टेज अँड RMS करंट इज कॉल्ड ॲज अ अपॅरंट पॉवर. म्हणजे S इक्वल टू VI हे आलेलं आहे. हे मेजर कशाने करतात रे? याचा युनिट काय आहे? याचा युनिट काहीतरी असायला पाहिजे ना. प्रत्येकाचं काहीतरी युनिट आहे. मग याचा युनिट काय असणार आहे? जसं आपण वजन मोजतो, वेट मोजतो कशामध्ये? केजी मध्ये. काहीतरी लेंथ मोजतो आपण कशामध्ये?
मिलीमीटर मध्ये, सेंटीमीटर मध्ये, मीटर मध्ये आपण काय करतो मोजतो. तसंच याचं काहीतरी एकक आहे, याचं एकक आहे बघा व्होल्ट एम्पियर. काय आहे? व्होल्ट एम्पियर, किंवा याला म्हणायचं VA, किंवा याला म्हणायचं kVA. ओके, मग हे कोणता झाला रे? टोटल पॉवर. आणि यालाच म्हणलं आपण काय? अपरेंट पॉवर. आणि अपरेंट पॉवर इक्वल टू S इक्वल टू VI. तसंच याचं जे युनिट आहे ते व्होल्ट एम्पियर आहे, VI किंवा किलो व्होल्ट एम्पियर. ओके सर, समजलं. आता बघा नेक्स्ट कोणता आहे ना, आपण म्हटलं ऍक्टिव्ह पॉवर. दुसरं कोणतं आहे? ऍक्टिव्ह पॉवर. आणि यालाच म्हणायचं ऍक्टिव्ह पॉवर म्हणा, किंवा रिअल पॉवर, किंवा यालाच म्हणा ट्रू पॉवर. बघा किती नाव आहेत बघा याला. आणि याला दाखवतात कशाने? P या लेटरने. ओके, बघा ऍक्टिव्ह पॉवर त्यालाच म्हटलं, रिअल पॉवर त्यालाच म्हटलं, ट्रू पॉवर त्यालाच म्हटलं. ओके, म्हणजे किती नाव? 3 नाव आहेत. मग आता हे पॉवर म्हणजेच काय? म्हणजे या ठिकाणी सुद्धा द प्रोडक्ट ऑफ अप्लाइड व्होल्टेज इनटू RMS करंट विथ पॉवर फॅक्टर. बघा याचं काय डेफिनेशन बघा. म्हणजे दिलेलं जे काही व्होल्टेज आहे त्याचं आणि जो काही करंट आहे विथ पॉवर फॅक्टर, या दोघांचं जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करता तेव्हा तुमचा ऍक्टिव्ह पॉवर येऊन जातो, तुमचा नाही त्या इलेक्ट्रिकल सर्किटचा. ओके, बघा आता या ठिकाणी याला दाखवतात कशाने? P ने. P इक्वल टू VI cos phi. ओके सर, आता हे काय आहे? VI cos phi म्हणजे काय? आता काय रे VI cos phi म्हणजे काय बरं? काय नाही, सोपं आहे. VI cos phi म्हणजे काय बघा. हे VI म्हणजे अप्लाइड व्होल्टेज आणि तिथला करंट बरोबर RMS करंट आहे आणि अप्लाइड व्होल्टेज आहे, आणि त्यासोबत कोण आहे? cos phi. cos phi इज द पॉवर फॅक्टर. आता पॉवर फॅक्टर काय आहे मी सगळं व्यवस्थित सांगणार आहे, शेवटी सांगतो. ओके, एखादी जर व्हिडिओची लेंथ छोटी झाली तर मी एक्स्ट्रा सांगेन त्याचा कन्सेप्ट काय आहे. पण जर व्हिडिओ थोडासा छोटा झाला तर यामध्ये सांगणार, मोठा झाला तो एक्स्ट्रा सांगणार आहे, लक्ष द्यायचं. ओके, मग बघा पॉवर इक्वल टू VI cos phi हा त्याचा काय फॉर्म्युला आहे. मग V म्हणजे काय? व्होल्टेज, I म्हणजे करंट, आणि जो काही cos phi म्हणजे काय? पॉवर फॅक्टर. ओके, मग याला काय म्हणू आपण? वाटल्यास या ठिकाणी आपण थोडंसं लिहून घेऊ. याला म्हणतात काय? व्होल्टेज. ओके, आणि याला काय म्हणतात? करंट, आणि याला काय म्हणतात? पॉवर फॅक्टर. ओके, याला म्हणतात पॉवर फॅक्टर. ओके सर, इथपर्यंत समजलं. आता मला सांगा याला काय म्हणतात आणि कशाने मोजतात? मेजर करण्याचे युनिट काय? अरे सोपं आहे. काय? पॉवर फॅक्टर म्हणजे पॉवर P इक्वल टू वॉट. काय रे? वॉट म्हणा, किंवा किलो वॅट. बघा आता बघा, जे काही एसी सप्लाय आहे, एसी सप्लाय मध्ये फेज अँगल येत असतो, आणि ते फेज अँगल करण्यासाठी आपण घेतले cos phi, आणि यालाच म्हणतात पॉवर फॅक्टर. आणि बघा ज्या वेळेस आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये जे काही पॉवर घेत असतो आणि जे काही इन्स्ट्रुमेंट चालत असतात ज्याची रेटिंग हे वॅट मध्ये असते, आपल्या बल्बची रेटिंग कशामध्ये असते? वॅट मध्ये. मोटरची रेटिंग कशामध्ये असते? वॅट मध्ये. कारण त्या ठिकाणी युजफुल पॉवर किती आहे, ऍक्च्युअली यूज होणारा पॉवर, या ठिकाणी युजफुल पॉवर ही म्हणू शकता. ट्रू पॉवरला काय? युजफुल पॉवर सुद्धा म्हणू शकता तुम्ही. ऍक्च्युअली किती पॉवर त्या ठिकाणी कंझ्युम व्हायले ते म्हणजेच कोण आहे? ते म्हणजे कोण आहे? अपरेंट पॉवर, ट्रू पॉवर म्हणा. ओके, म्हणजे ऍक्च्युअली किती त्याने घेतोय त्याला म्हणायचं हे. ओके, मग याला दाखवलं कशाने? P ने आणि VI cos phi. आता नेक्स्ट आहे, थर्ड आहे इमॅजिनरी पॉवर, और त्यालाच म्हणायचं रिएक्टिव्ह पॉवर. ओके, काय? रिएक्टिव्ह पॉवर. आता किंवा याला म्हणायचं इमॅजिनरी पॉवर. बघा ह्याला म्हटलं आपण इमॅजिनरी पॉवर म्हटलं, रिएक्टिव्ह पॉवर म्हटलं, आणि ह्याला दाखवतात कशाने रे? कशाने दाखवतात? Q या लेटरने दाखवतात. कशाने? Q या लेटरने दाखवतात. बघा S ने दाखवलं कोण? अपरेंट पॉवर. ऍक्टिव्ह पॉवर कशाने दाखवलंय? P ने. त्यासोबत रिएक्टिव्ह पॉवर कशाने दाखवलंय? Q या लेटरने. याचं फॉर्म्युला काय आहे? यामध्ये थोडासा चेंज आहे. मग ते म्हणजे काय बघा, Q इक्वल टू VI sin phi. बघा काय? P इक्वल टू VI ऍज इट इज आहे. प्रत्येक ठिकाणी VI आहे की नाही? प्रत्येक ठिकाणी VI आहे. फक्त चेंज होतंय कुठं? या ठिकाणी cos phi आणि sin phi. मग ज्या ज्या ठिकाणी sin phi आहे त्या त्या ठिकाणी रिएक्टिव्ह आहे. रिएक्टिव्ह म्हणजेच काय नाही, बेकार पॉवर आहे. ते नसतानाही त्याचे पैसे आपल्याला मोजावे लागतात. त्या सर्किटमध्ये ते नसतो तरी त्याचे काय पैसे मोजावे लागतात, आणि असं तरी बिनकामाचं आहे. ते घरामध्ये एक एक माणसं राहतात बघा, राहतात पण बिनकामाचे, काम करत नाही, धंदा करत नाही, फुकट पोसायचे. तसला कोण आहे रे?
हे रिएक्टिव्ह पॉवर आहे. ऍक्टिव्ह पॉवर काय करते, काम धंदा करून मस्त तंतनात असतो, काम करतो, पैसे कमवतो, ते कोण आहे ऍक्टिव्ह पॉवर. पण हे रिएक्टिव्ह पॉवर ऐकव खोंबे आहे, घरात राहतो पण काम करत नाही, तसं आहे. ओके, पण त्याला वाटणी द्यावं लागतं की नाही आपल्या घरची घर, तसलं पॉवर कोण आहे, हा रिएक्टिव्ह पॉवर आहे. मग ते एकदम कन्सेप्ट एक भारी कन्सेप्ट आहे, मी सांगणार आहे, कुठे जायचं नाही. आता ह्याचं जे युनिट आहे सर इथपर्यंत ठीक आहे. ओके, मग आता ह्याचं युनिट काय, याचं युनिट आहे बघा, ह्याचं रिएक्टिव्ह व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह आहे, व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह. ओके, ह्याला असं म्हणा किंवा ह्याला म्हणायचं MVAR. बघा म्हणजेच काय, व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह म्हणा. ओके, किंवा त्याला म्हणायचं मेगा व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह. म्हणजे MVAR मध्ये असतं किंवा VAR मध्ये असतो. ह्याला काय म्हणायचं, रिएक्टिव्ह मात्र शेवटी येणार आहे. मग इथपर्यंत झालं तुमचं काय, पॉवर. ओके, मग आता पॉवरचे कन्सेप्ट बऱ्यापैकी सांगणार आहे. मग ती कन्सेप्ट कोणता आहे, तुम्ही ते गाणं बी ऐकलं असेल, सचिन रस प्यायला ये मला माय, ऐकलंय का नाही, त्या गाण्यावरती मी तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहे. आणि ते एक नंबर कन्सेप्ट आहे. ते बघा तुम्ही, असं मला वाटतंय की एक वेळ जर सांगितलं रे, नंतर तुम्हाला ते विसरणार नाही याची गॅरंटी माझी. ओके, पण तुम्ही काय शेवटपर्यंत बघायला पाहिजे. एक मस्त पैकी आहे, मग ते मस्त पैकी सांगतो. ओके, सचिन रस प्यायला ये म्हणला माय, तसं आपला एक कन्सेप्ट आहे, ते कन्सेप्ट मी सांगतो. थोडीशी या ठिकाणी जागा घेतो आणि तुमच्यासाठी काय करतो, एक व्हिडिओ काढतो, म्हणजे ड्रॉ सर्किट ड्रॉ करून बऱ्यापैकी देत असतो आणि ते तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहे. मग सचिन रस प्यायला ये म्हणला माय, ते आका म्हणते ना कोणाला, सचिनला, आणि कशामध्ये देते की ग्लासमध्ये देते की नाही. हा, मग ते आपण ग्लास काढून मागवतो. ओके, आपण एक चांगल्या प्रकारे ग्लास काढून घ्यायचा आहे. सचिन काय म्हणते रे ते, रस प्यायला ये म्हणला माय. हा, मग आपण रस प्यायला जायचं आहे. ओके, हा आपण ग्लास काढून घेऊन बऱ्यापैकी, हा झाला तुमचा ग्लास. ओके, आला का नाही ग्लास काढता आले ना. हा, कारण मी परफेक्ट नाहीये तेवढं, तरी जमते म्हणा, काही नाही. मग हे रस इथून एवढा आहे, आपण व्यवस्थितरित्या काढून घेऊ आणि तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. हा, मी असताना काय टेन्शन घेता तुम्ही, हा काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, हा चला मग बघा, या ठिकाणी जे काही हे रस दिसतं याला म्हणायचं ऍक्टिव्ह पॉवर. म्हणजे आपण डायरेक्ट पी घेऊ, पी म्हणजे काय ऍक्टिव्ह पॉवर, आणि याला म्हणायचं रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे क्यू, आणि जे काही टोटल आहे याला म्हणायचं यस. ओके, बघा आता काय काय कन्सेप्ट आहे यामध्ये. आता ते सचिन रस प्यायला म्हणले माय, ते बघा, किंवा तुम्ही जेव्हा इंजिनियर साहेब बनता, मॅडम बनता, तेव्हा तुमची पार्टी होते आणि बसण्याचं वेळ येत असते. आता ते कुठं बसता त्याची वेळ बाजू वेगळी आहे, दोन ठिकाणी बसण्याचे. आपण एकतर हॉटेलवरती बसतो, किंवा आता ते दुसरं जे तुम्हाला माहिती आहे, मुलं बसले की तिथं बसतो आपण आणि बरोबर ते ग्लासमध्ये हळू टाकतो, बरोबर, त्याच त्याच्यातून फेस येतो, बरोबर. रसमध्ये पण फेस येतो ना, आपण रस बघू, ते बोलू नये आपण. बघा काय याच्यामध्ये, रस पियाला गेला आपण त्यावेळेस त्या ग्लासमध्ये काही फेस येतो, काही रस येतो, आणि पैसे मात्र सगळ्याचे द्यावे लागते आपल्याला, बरोबर आहे की नाही. म्हणजे ग्लास आहे, मग त्या ग्लासमध्ये रस टाकले, मग ते वरचे लेअर जे असते ना ते फेस असतो का नाही, बरोबर. मग हे वरचा काय फेस आहे, हे खालचं काय रस आहे. ओके, आणि पूर्ण काय ग्लास आहे. ते फेस आलं काय आणि रस आलं काय, पैसे तर आपले सगळ्याचे द्यायचे. आपल्याला असं म्हणता थोडी येतंय की हे इथून एवढं रस दिले तुम्ही आणि आम्ही एवढंच देणार आहे, 10 ग्लास असेल तर आम्ही 8 रुपये देणार आहोत, 2 रुपये देणार आहे, असं चालते का, चालणार नाही. पैसे तुम्हाला सगळ्याचे द्यावं लागेल. तसं बघा याच्यामध्ये आहे, जे काही तुम्ही पिता, जे काही तुमच्या ग्लासमध्ये आहे ते कोणतं आहे, ऍक्टिव्ह आहे, बरोबर. तेवढं तुम्ही काय हे करून घेतले, तुम्ही पिऊन घेतले तर ते ऍक्टिव्ह झालं. रस पिले का तुम्ही, ते बोलत बजेपर्यंत रस सगळे विरून गेलं की कमी झालं का नाही. म्हणजे जे काही ऍक्टिव्ह होता, जे रस होता, त्याला म्हणायचं काय पॉवर. म्हणजे युजफुल पॉवर आहे, जेवढं तुम्ही यूज केलेलं आहे ते काय पॉवर आहे. आणि ते घेतलेलं तुम्ही फक्त नियमाने पैसे याचे द्यावं लागतंय, पण तुम्हाला पूर्ण ग्लासचे पैसे द्यावं लागेल, कारण ते नियम तसाच आहे. म्हणून या ठिकाणी जे काही पॉवर आहे ते पॉवर म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर, रिअल पॉवर, ट्रू पॉवर ज्याला म्हणतात. जेवढं रस आहे तेवढंच बघा ते कोणतं ऍक्टिव्ह झाला, मग ते ऍक्टिव्ह पॉवर झाला. आणि जे काही फेस होता, फेस बिनकामी होता, आपण पिलो करायचं त्याला, पिलो नाही, पण पैसे मोजायला लागले नाही त्याचे, बरोबर आहे की नाही. मग ते फेस जे काही आहे बिनकामाचा आहे पण ग्लासमध्ये आहे, त्याला काय म्हणायचं रिएक्टिव्ह पॉवर. मग हे झाला क्यू. ओके, रिएक्टिव्ह पॉवर. आणि रस प्लस फेस म्हणजेच काय ऍक्टिव्ह पॉवर प्लस रिएक्टिव्ह पॉवर, या दोघांची जेव्हा तुम्ही ऍडिशन करता त्यावेळेस येत असतो कोण, त्यावेळेस कोण येत असतो
ऍपरंट पॉवर म्हणजेच काय टोटल पॉवर, हा पॉवर प्लस हा पॉवर जर म्हटलं तर कोणता पॉवर झाला टोटल पॉवर, आणि फक्त रस जर म्हटलं तर फक्त ऍक्टिव्ह जेवढं आहे तेवढंच, जेवढं आपल्याला आपल्या कामाचं आहे त्याला म्हणायचं पॉवर. मग कोणता पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर. आणि जे बिनकामाचं आहे पण त्याचे पैसे द्यावं लागतं त्याला काय म्हणायचं रिएक्टिव्ह पॉवर. समजलं का नाही, कन्सेप्ट समजला का नाही, समजायलाच पाहिजे. मग आता हे झालं तर आता आपल्याला बघायचं आहे हे काय आपल्याला कॉस फाय. आता कॉस फाय हे महत्वाचं आहे. कॉस फाय कुठे आहे, बरं ठीक आहे आपण इथं लिहून टाकू. हे कोणाला समजलं नाही, मजा येईल की नाही सांगा बरं. कुठं कुठं बसायचं ते 2 ठिकाणी बसायचे, तुम्हाला जिथं बसू वाटलं तिथं बसा. मी तर फक्त याच्याच ठिकाणी बसतो बघा, आपले जे काही रस भेटते ना त्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी आपण बसत नाही. तुमचा जर आग्रह जर असेल तर बघू मग, पण तिथे आल्यावर मी तसंच पी ना, ठीक आहे. बघा आता बघा आपल्याला बघायचंय पॉवर फॅक्टर म्हणजे काय. पॉवर फॅक्टर म्हणजे काहीच नाही, म्हणजे जे काही फेस अँगल आहे त्यावरती डिपेंड आहे. मग बघा कॉस फाय पॉवर फॅक्टरला पॉवर फॅक्टर, मग हे जो काही पॉवर फॅक्टर आहे ह्या पॉवर फॅक्टरला दाखवतात पीएफ ने. मग बघा पीएफ इक्वल टू कॉस फाय. ओके, मग कॉस फाय आहे. मग सर कॉस फाय हे काय आहे बघा, जेव्हा आपला व्होल्टेज अँड करंट यामध्ये एक अँगल असतो, म्हणजे बघा लॅगिंग लीडिंग आहे का नाही, आपले पॉवर फॅक्टर लॅगिंग लीडिंग आहेत का नाही, बरोबर. हे असं आहे बघा, आणि काही वेळेस आपण काय असं बघितलंय, असं बघितलं. ओके, मग हे झालं तुमचं काय व्होल्टेज आणि हे झालं तुमचं काय करंट. पण हे इथं आणि इथं काहीतरी अँगल आहे, मग ह्या अँगलला म्हणायचं काय म्हणायचं त्या अँगलला फाय. आणि हे फाय असेल तर ह्या फाय वरती डिपेंड आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक अँगलला तिथला व्होल्टेज तिथली करंट वेगळी असते. मग ते कुठल्या अँगलला आहे ते काढून घेण्यासाठी आपण घेत असतो पॉवर फॅक्टर, आणि तो पॉवर फॅक्टर कॉस फाय ने दाखवलं जात असतं. आणि फायची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काहीच नाही, फाय इन्व्हर्स करून टाका म्हणजे फायची व्हॅल्यू येऊन जाते. कॉस इन्व्हर्स केलं तरी येते. आणि दुसरं जर म्हटलं तर आता कॉस फाय इक्वल टू आर बाय झेड. आता आर बाय झेड म्हणजेच काय, आर म्हणजे रेजिस्टन्स, झेड म्हणजेच काय इम्पिडन्स. आर म्हणजेच काय रेजिस्टन्स आणि झेड म्हणजेच काय इम्पिडन्स. अशा प्रकारे येत असतो. अजून जर दुसरा फॉर्म्युला जर म्हटलं त्याचा तर आपल्याला काढता येतो पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला. तर पॉवर फॅक्टरचा जर फॉर्म्युला काढायचा असेल तर काही नाही, पॉवर फॅक्टर इक्वल टू पी बाय एस. आता पी बाय एस म्हणजे काय रे, पी बाय एस. आता पी म्हणजे काय रे बघा ऍक्टिव्ह पॉवर, आणि एस म्हणजे काय ऍपरंट पॉवर. ओके, म्हणजे आपल्याला असं सांगता येते का पॉवर फॅक्टर इक्वल टू द रेशो ऑफ ऍक्टिव्ह पॉवर टू द ऍपरंट पॉवर. येता येईल का नाही बघा, असं लिहू आपण. पॉवर फॅक्टर इक्वल टू वरती काय पी म्हणजे कोण आहे ना ऍक्टिव्ह पॉवर. काय आहे ऍक्टिव्ह पॉवर डिवायडेड बाय ऍपरंट पॉवर. काय ऍपरंट पॉवर. बघा म्हणजे पॉवर फॅक्टर कोणत्या पद्धतीने काढता येतात आपल्याला. एक तर कॉस फाय ने काढता येत असतो, मग कॉस फाय ची व्हॅल्यू जर काढायची आर बाय झेड ने काढता येत असतो, किंवा आपल्याकडे जर 3 पॉवर असतील किंवा 2च पॉवर असतील आपल्याकडे, कोणते एक ऍक्टिव्ह पॉवर आणि ऍपरंट पॉवर जर असेल तरी पॉवर फॅक्टर काढता येत असतो. मग ते कसं काढता येत असतो, द रेशो ऑफ ऍक्टिव्ह पॉवर टू द ऍपरंट पॉवर इज कॉल्ड एज पॉवर फॅक्टर. ओके, मग पॉवर फॅक्टर कुठून आला रे, हे याच्यामध्ये जे काही फाय आहे ना, फाय अँगल, प्रत्येक अँगलला वेगवेगळा व्होल्टेज असतो, वेगवेगळी करंट असतो. त्यासाठी आपल्याला एसी मध्ये पॉवर फॅक्टर घेणं गरजेचं आहे. म्हणजे बघा आपण जेव्हा करंट घेत असतो किंवा व्होल्टेज घेत असतो, व्ही इक्वल टू व्ही एम कॉस ऑफ व्ही एम साइन ऑफ फाय असं घेतो आपण ना. व्ही इक्वल टू व्ही एम साइन फाय घेत असतो. मग हे जे काही फायची व्हॅल्यू आहे मग ती व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल, आणि त्यासाठी आपल्याला काय हे व्हॅल्यू घेता येते आणि त्याच्यावरून फायची व्हॅल्यू काढता येते. प्रत्येक वेळेस आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि फाय जर असेल तर हे अँगल, प्रत्येक अँगलला व्होल्टेज किती आणि करंट किती आपल्याला घेता येत असतो. बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका, आणि खरोखरच शेअर करायला विसरू नका. खरंच तुम्हाला वाटत असेल की अजून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे तर तुम्ही कमेंट करत चला. ठीक आहे, तर खरंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.